पुण्यापासून 32 किलोमीटर अंतरावर असलेलं चाकण हे पुण्यातील एक महत्त्वाचं औद्योगिक क्षेत्र आहे। परंतु आजच्या या औद्योगिक ओळखीबरोबरच चाकण हे रामायणामधल्या एका घटनेचं महत्त्वाचं ठिकाण आहे आणि या घटनेचा साक्षीदार असलेलं चाकणमधील स्वयंभू चक्रेश्वर मंदिर आणि या चक्रेश्वर मंदिराचाच आपला आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण आलेलो आहोत चाकण येथील चक्रेश्वर या मंदिराच्या इथे आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये या मंदिराबद्दल ऐतिहासिक आणि पौराणिक महात्म्य आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत। चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। हे मंदिर इतकं पुरातन आणि प्राचीन आहे की या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजही येऊन गेल्याचं सांगितलं जातं। शिवाय तुकाराम महाराजांनी आपल्या गाथा या ठिकाणी ठेवल्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजही इथे आल्याचा उल्लेख आढळतो। एवढं महात्म्य या चक्रेश्वर मंदिराचं आहे आणि त्याचबरोबर संत जगनाडे महाराजांची ही तर जन्मभूमीच आहे। आता आपण चक्रेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहोत। चक्रेश्वर मंदिराच्या इथे आल्यावर आपल्याला ते मंदिर चटकन लक्षात येतं, कारण की माझ्या मागे इथे आपल्याला हे मंदिर पाहायला मिळत असेल तर जे चौकोनी आकारामध्ये वेगवेगळ्या रंगांची रंगसंगती करून चौकोनामध्ये त्यांनी छान प्रकारे जो भिंतीला आकार दिलेला आहे, दगडाला जो आकार दिलेला आहे, ते मंदिर म्हणजे ते चक्रेश्वराचं मंदिर। त्याचा जो कळस आहे तोही अगदी सुंदर आहे आणि कळसावरही अतिशय सुंदर असं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता आपण मंदिरामध्ये दर्शनाला जाऊयात। या मंदिराची रचना 13व्या ते 18व्या शतकातील असून मराठा कालखंडात या मंदिराचं बांधकाम झाल्याचं लक्षात येतं। भव्य कमानीतून प्रवेश केल्यावर गुलाबी जांभळ्या रंगसंगतीतील हे मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं। मंदिराच्या लाकडी नंदी मंडपात संगमरवरी नंदी आहे तर गर्भगृहात गणेश मूर्ती आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेलं 6 फूट लांबीचं शिवलिंग, जे इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही। या मंदिराचा जो सभामंडप आहे, सभामंडप हा लाकडी असून आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शंकराची पिंडी आहे। ह्या पिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सर्वात मोठी अशी ही शंकराची पिंडी आहे। त्यामुळे ह्या ठिकाणाला खूप जास्त असं महात्म्य आहे आणि ही जी पिंडी आहे हिला पितळेचं लेपन केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं। त्याबरोबर ह्या मंदिराच्या समोर भागीरथी कुंड आहे आणि मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला शांडिल्य ऋषींची समाधी पाहायला मिळते। आता आपण तिकडे जाऊयात। या मंदिराच्या परिसरामध्ये सप्तऋषी म्हणजे सप्तर्षीमधील एक महान शांडिल्य ऋषी यांची समाधीही या मंदिराशेजारीच पाहायला मिळते। त्यामुळेच हे मंदिर शांडिल्य ऋषींच्या काळातील त्रेतायुगातील म्हणजेच रामायण काळातील आहे याला पुष्टी मिळते। चक्रेश्वर या शिवाच्या मंदिराविषयी अनेक दंतकथा आहेत। त्यातीलच एक म्हणजे रामायणातील कथा, ज्यामुळे या चाकण परिसराला एकचक्रनगर असं नाव पडलं होतं। ती कथा अशी, चक्रेश्वर मंदिराचा आपला एक असा इतिहास आहे। जसं आपण पाहिलं की ह्या मंदिराचं नाव आहे चक्रेश्वर आणि त्याच्या शेजारी जी आहे ती शांडिल्य ऋषींची समाधी आहे। तर प्राचीन काळामध्ये म्हणजे हे रामायणामध्ये आहे की प्राचीन काळामध्ये इथे शांडिल्य ऋषींचा आश्रम होता आणि त्यांचं जेव्हा इथे होम हवन होत असेल तेव्हा जे राक्षस मंडळी होती ती येऊन तो होम हवन नासधूस करायचे, त्यांना त्रास द्यायचे। त्यामुळे इथले जे राजा होते, राजा दशरथ,
त्यांना शांडिल्य ऋषींनी सांगितलं की आपण ह्या राक्षसांचा नायनाट करा किंवा आपण ह्या राक्षसांना अद्दल घडवा. आणि अशा प्रकारे राजा दशरथ इथे आले. त्यांनी राक्षसांशी युद्ध केलं आणि राक्षसांशी युद्ध करत असताना त्यांच्या रथाचं जे चाक होतं ते ह्या जमिनीमध्ये अडकलं. आता ते जमिनीमध्ये अडकलं असताना त्यांच्याबरोबर राणी कैकेयीसुद्धा होती आणि त्या राणी कैकेयीने ते जे रथ होता तो पडू दिला नाही. ते चाक जे होतं ते धरून ठेवलं आणि मात्र युद्ध संपल्यावर तो जो रथाचं जे चाक होतं ते खाली पडलं. त्यामुळे रथाचं जे एक चाक पडलं त्यामुळे ह्या नगरीला एकचक्री नगरी असंही नाव पडलं. आणि असं म्हणतात की जिथे ते चाक पडलं तिथूनच ही जी शंकराची पिंडी आहे ती मिळाली आणि त्यामुळेच या शंकराच्या मंदिराला चक्रेश्वर मंदिर असं म्हणतात. या संपूर्ण कथेमुळेच रामायणाला सुरुवात ही इथून झाली असं म्हणतात. कारण की कैकेयीने राजा दशरथ यांना युद्धामध्ये मदत केली होती. ते चाक व्यवस्थित रथाला लावून ठेवलं होतं आणि त्यामुळे खुश होऊन राजा दशरथाने कैकेयीला आशीर्वाद दिला होता की तू कुठलेही 2 वर मला मागू शकतेस. तेव्हा ते 2 वर हे कैकेयीने राखीव ठेवले होते आणि त्यांना जेव्हा ती गरज लागली तेव्हा त्यांनी ते 2 वर मागवून घेतले. ते म्हणजे की भरताला राजगद्दी आणि रामाला वनवास हे जे त्यांचे ते 2 वर होते ते त्या प्रकारे यांनी मागून घेतले. त्यामुळे असं म्हणतात की रामायणाला जी सुरुवात आहे ती ह्या ठिकाणाहून झाली. चक्रेश्वर मंदिराच्या शेजारी म्हणजे उजव्या बाजूला शांडिल्य ऋषींची समाधी आहे. त्या समाधीवर आपल्याला शिवाची पिंडी आणि नंदी पाहायला मिळतो. त्याच्या मागे संत सावतामाळी आणि विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे. आता आपण तिथे जाऊयात. पण जर वारकरी संप्रदायातील संत पाहिले तर तुकाराम महाराज असोत किंवा संत सावतामाळी असो यांनी संसार करून परमार्थ केला. म्हणजे कामातही राम आहे हे त्यांनी त्यांच्या कामातून आपल्याला दाखवून दिलं. त्यामुळे संत सावतामाळींचा हा अभंग आपल्याला माहिती असेलच की कांदा मुळा भाजी अवघी विठामाई माझी. तर त्या संत सावतामाळींचं हे मंदिर हे चक्रेश्वर मंदिराच्या मागच्या आवारात आहे. आपल्याला इथे भागीरथी कुंड पाहायला मिळते. भागीरथी कुंडाच्या समोर जे चक्रेश्वर मंदिर आहे तर त्या चक्रेश्वर मंदिराच्या शेजारी शांडिल्य ऋषींची समाधी आहे आणि त्या समाधीवर आपल्याला शंकराची पिंडी आणि छोटासा नंदी पाहायला मिळतो. आणि त्याच्या मागेच विठ्ठल रुक्मिणीचंही एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या आतनंच आपण दुसऱ्या मंदिरात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा तिथे संत सावतामाळी यांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं, जे म्हणजे चक्रेश्वर मंदिराच्या मागच्याच बाजूला आहे असं आपण म्हणूयात. आणि एकूणच हा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर त्यांनी ठेवलेला आहे. स्वच्छता आहे पूर्ण परिसरामध्ये. सो इथे आल्यावरही आपल्याला जो मंदिराचा जो फील असतो, जिथे आल्यावर आपल्याला आल्हाददायक आनंदी छान असं वाटतं, ते इथेही आल्यावर आपल्याला हाच अनुभव येतो. या मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या पुष्करणीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत. असं म्हणतात की पूर्वी इथे 12 वर्षातून एकदा गंगामाई अवतरत असे आणि या तीर्थकुंडात स्नान केल्यानंतर अंगावरील व्याधीही नाहीशा होतात अशी इथली आख्यायिका आहे. तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चक्रेश्वर या मंदिराचा रामायणाशी निगडीत असा पौराणिक इतिहास पाहिला. त्याचबरोबर शांडिल्य ऋषींची समाधी, संत सावतामाळी यांचं मंदिर आणि भागीरथी कुंड ह्या सर्वांबद्दल माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेतली. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल, हा व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.